मुन्ना हाय हाय नमस्कार. नमस्कार. तर चला आज ना कामं इतके लवकर झाले. आता 1 वाजला बघा. माझं 12:30लाच जेवण झालं, नाहीतर 2 वाजते मला जेवण करायला. माहीत नाही आज लवकर लवकर कामं झाले. तर म्हटलं आता निवांत बसून तरी काय करू. तर म्हटलं चला आता आज कपाट हे करते. म्हणजे त्याच्यात आता वर्षभर आपण कपडे घेतो, तर ते कपडे कसे आहे काय आहे म्हणजे डीप. आवाज कमी काम केला. कशाचा? टी व्हीचा का? हो. व्हिडिओमध्ये आवाज येते ना, म्हणून आवाज कमी केला. अच्छा. तू नुसता टी व्ही पाहत राहतो ना, टी व्ही नाही तर मोबाईल आहे ना. आता सध्या 1 महिना अजून, मग शाळाच लागते. मग कुठलं पाहायला भेटणार आहे ना. मग तू किती वाजता येशील घरी? 3 वाजता. 3 वाजता. हां. तर चला आता आज माझे खूप लवकर कामं झालेले आहे. म्हटलं चला आता काय करू काय करू. तर म्हटलं कपाट आवरायला घेते. खूप सारे कपडे ना आपले अस्ताव्यस्त राहते. आलं कुठून की टाकलं, आलं कुठून की टाकलं. आणि आज नेमका मला म्हणजे राणीचा कप्पा आवरायचा आहे. वर्षभर आपण असे भरपूर सारे कपडे घेतो आणि मग ते आता कुठलं बरोबर होते, कुठलं टाईट होते, काय होते ते व्यवस्थितरित्या पाहून घेते. माझ्याकडे ना त्या पन्नीवाल्या बाया येतात, त्यांनी मला कपडे मागितले. तर म्हटलं चल हिला म्हणते आता तू पहा तुझे कपडे कुठले व्यवस्थित होते नाही होत. तर ते मग जर नाही झाले, टाईट जर झाले, तर मग त्यांना द्यायला बरं होते. आणि माझ्या पण साड्या थोड्याशा बघते मी. तिने साड्या पण मागितल्या. म्हटलं आपल्या उपयोगात नाही तर कोणाला तरी हां कोणाला तरी उपयोगात आल्या पाहिजे ना. तर म्हटलं चला आता थोडंसं साड्या वगैरे पाहून घेते आणि ड्रेस वगैरे. मग ते सगळं आवरून जे काही म्हणजे आता भरपूर पुराण्या पण राहते, फाटलेल्या मी कधीच देत नाही कोणाला. माझे चांगलेच कपडे मी देते, तर कोणाच्या तरी उपयोगात येऊन जाते ना, कशाला जाळून टाकायचे. तर म्हणून म्हटलं चला आज आता हे काम. पप्पा गेले कुठं तिथले. कुठं गेले तुझे पप्पा? हां बाहेर गेले. पहिले म्हटलं चला आता आज ते कपाट आवरून घेते. माझ्या साड्या पण खूप अस्ताव्यस्त टाकलेल्या आहे. मागे मी एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यात, तेव्हाच मी कपाट चांगलं केलं, तर पुन्हा अजून जैसे थेच झालं. तर वर्षातून 2दा कपाटाची माझी डीप क्लिनिंग होतेच होते. कारण की अस्ताव्यस्तच कपडे राहते. आपण किती चांगलं ठेवलं तरी ते इकडून आलं तिकडून आलं की ते असेच कोंबले जातात. आणि वर्षाच्या काठीनं मी एकदा कपड्यांना म्हणजे जे आपल्याला वर्षभर काम येत नाही अशा कपड्यांना ऊन पण देते. पण यावर्षी तेही काम मी केलं नाही, कारण काही उन्हामुळे इतका कंटाळा येते ना, तर तेही काम झालं नाही माझ्याच्याने. तर चला आता जेवण झालं आणि आता थोडा वेळ आराम करते आणि मग कपाट आवरायला घेते. रूममध्ये किती अंधार आहे. रूममध्ये अंधार आहे. तर बघा हे कपाट किती मोठं आहे बघा. 6 वर्ष झाली या कपाटाला. म्हणजे हा ना बेडरूम सेटच घेतला होता मी. आता मला ना रेडीमेडच म्हणजे अशा फर्निचर घ्यायला आवडते. आता त्याचं कारण म्हणजे पहिलं कारण आहे की आपण जर घरी वस्तू बनवून घेतल्या तर न इतका धूळ होते. आणि पहिली हे कपाट खूप मोठं कपाट आहे. आणि किती पल्ल्याचं आहे हे कपाट बघा. हे 2 पल्ले. आता मला बेड आहे ना त्याच्यामुळं ना मला व्यवस्थित घेता येत नाही. हा एक 3रा पल्ला आणि हे आहे 2. हे आहे 2 पल्ले, म्हणजे असं हे 5 पल्ल्याचं कपाट आहे. तर मला रेडीमेड घ्यायला का बरं आवडते, कारण की खूप चांगलं मटेरियल मिळते. आणि आपल्याला घ्यायचं असलं ना कधी पण तर कंपनीमधनं घ्यायचं, कंपनीमधलं कपाट घ्यायचं, कारण की खूप छानरित्या येते ते. तर बघा ह्या कपाटाला आहे ना 6 वर्ष झालेले आहे. म्हणजे मी हा बेडरूम सेट घेतला होता, त्याच्यामध्ये हे एक असं मोठं कपाट आलं. आणि हा एक बेड आहे असा 6 बाय 6.5चा बेड आहे. आणि असे 2 साईड टेबल आहे आणि एक ड्रेसिंग टेबल आहे, तो तिकडल्या रूममध्ये ठेवलेला आहे. तर मला ना रेडीमेडच फर्निचर आवडतं, कारण की बघा ह्या कपाटाची फिनिशिंग बघा. 6 वर्ष झाले तरी एकदम असं मस्त गुळगुळीत आहे. आणि म्हणजे कुठेच त्याला ना असं म्हणजे क्रॅश वगैरे की असं काही. तर आपण जर कपाट बनवून घेतले म्हणजे कुठलंही फर्निचर जर आपण बनवून घेतलं तर काय होते ना आपल्याला ना, म्हणजे मला तरी वाटते की रेडीमेड फर्निचरपेक्षा आपल्याला बनवणाऱ्या फर्निचरमध्ये पैसा जास्त लागतो. तर कसं, कारण की जे कार्पेंटर लोक आहे ते ना आपल्याला खूप अवाढव्य सामान लिहून देतात
हे आणा ते आणा, एवढा फेविकल आणा, एवढे स्क्रू आणा, लाकूड आणा, हे आणा, प्लाय आणा, खूप सारं सामान आणायला लावतात. आणि ते मग ना म्हणजे वेस्टेजच जातं, भरपूर सामान वेस्टेज जातं आपलं. तर म्हणून मला ना बनवलेलं फर्निचर कधीच आवडत नाही. आपण जर व्यवस्थितरित्या आपल्या बेडरूमचा माप घेऊन गेलो ना तर आपलं फर्निचर व्यवस्थितरित्या येते. आता हे आमचं थोडी बेडरूम लहान आहे आमची, तर म्हणून एक साईड टेबल आणि ड्रेसिंग टेबल त्या रूममध्ये ठेवला. पण जर व्यवस्थितरित्या जर आपली रूम मोठी असली तर अख्खा बेडरूम सेटनं एका रूममध्ये लावला तर खरंच खूप छान दिसते बेडरूम. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते काम करत असल्यावर इतका सारा धूळ होतो, एवढंसं ते म्हणजे घरात तो आवाज न हे न ते न किती सारा कचरा, मग तो आपल्याला साफ करावा लागते. आणि आजकालचे कार्पेंटर कशा, मी कार्पेंटरला म्हणजे असं सगळ्याच कार्पेंटरला नाही म्हणत, पण भरपूर लोक असे आहे जे बिचारे आता खरंच पोट भरण्यासाठी काम करतात ना, ते खरंच चांगलं काम करतात. पण जे बाकीचे आहे असे भरपूर आहे. आणि मला भरपूर अनुभव आला. माझ्या मंदिराचं पण काम अर्धच ठेवलं आणि तो एक स्टडी टेबल बनवला, त्याचा दुसऱ्याच दिवशी ड्रावर बाहेर आला, स्क्रू निघाला. म्हणजे हे लोक काही लोक आहे ना, कार्पेंटर लोक फक्त आपल्याकडून ना म्हणजे पैसाच वसूल करतात. हे एवढं सामान आणा, तेवढं सामान आणा, आणि करत काहीच चांगलं नाही. म्हणजे त्यांना ना बिलकुल काळजी नाही आहे की दुसऱ्यांचं नुकसान होईल की काही होईल म्हणून. तो साईड आपल्या काय म्हणते स्टडी टेबलनं दुसऱ्या दिवशी पूर्ण ड्रावर बाहेर, पल्ला बाहेर, सगळं बाहेर. ते फक्त आणि त्यांच्याच ओळखीच्या दुकानात पण नेतात, म्हणजे त्यांना तिकडनं पण कमिशन मिळते. आणि आपल्या इथे काम करतात ते पण त्यांना 30% कमिशन मिळते. ते फक्त पैशाचं बघतात. मी सगळ्याच कार्पेंटरला नाही म्हणत, पण असे भरपूर सारे लोक आहे जे दुसऱ्यांचं नुकसान करतात ना. माझं भरपूर नुकसान झालं. आता कपाट बघा, दिसते तुम्हाला, इथे रुमाल बांधून ठेवली काय. तर हे इतक्या लवकर खराब झालं हे की ह्या इथली आतमधली पट्टी निघाली आणि मग ते हा पल्ला बाहेर येते आणि मग हे असं मला रुमालनी बांधून ठेवावं लागते बघा. आणि हे बघा 6 वर्ष, हे पण 1 न 2च महिन्यात खराब झालं. माझं हे जे कपाट आहे, हे कपाट बघा 6 वर्ष झाले तरी अजूनही चांगलं आहे. म्हणून मला फर्निचर रेडीमेडच घेतलेलं आवडते, कारण न भरपूर नुकसान होतं आपलं बांधून घेतलेल्या याच्यात, बनवून घेतलेल्या याच्यात खरंच भरपूर नुकसान होतं. तर बघा हे 7 फुटाचं कपाट आहे आणि इतके सारे कपडे बसतात ना याच्यात, ब्लँकेट, पडदे वगैरे, म्हणजे आपले जेवढे काही कपडे आहे ना तेवढे पण याच्यामध्ये ना अगदी व्यवस्थितरित्यात बसतात. आणि बघा किती छान क्वालिटी आहे याची, मला तर खूप आवडलं हे कपाट. तर बघा इथे मी साड्यांचा आणि कपड्यांचा पसारा काढून ठेवलेला आहे. आणि हे आहे साडी ऑर्गनायझर, याच्यामध्ये ना साड्या अगदी व्यवस्थित राहतात, इकडे तिकडे काही पसारा होत नाही. तर बघा हे एवढा सारा आपला कपाटात नेहमी असं कचकच असते. आता ह्या ज्या साड्या आहे ना ह्या मी त्या बाईला देण्यासाठी काढल्या, बघा किती साऱ्या नवीन आहे. पण मेन गोष्ट म्हणजे याच्यावरती मला एकही ब्लाऊज होत नाही, माझे सगळे जुने ब्लाऊज मला टाईट होतात. हे बघा इकडे मी साईडनी ब्लाऊज काढून ठेवले. आता हे सगळे ब्लाऊज मी त्या बाईला देणार. तर बघा अशा पद्धतीने माझं कपाट ऑर्गनाईज झालं. आणि हे बघा साड्या अगदी कशा व्यवस्थित लावलेल्या आहे इथे बघा. आणि वरती इथे पण मी साड्या लावलेल्या आहे, माझे हे दोन्ही साड्याचेच कप्पे आहे. आणि वरती छान असे शर्ट, आणि बाजूला हे दिसतात ना हे पण साडी ऑर्गनायझर आहे. तसे म्हणजे आपण असे कपडे शर्ट वगैरे कसे लटकवतो तशा पद्धतीचे हे वरती साडी ऑर्गनायझर लावलेले आहे, त्याच्यामध्ये पण माझ्या साड्याच आहे. तर चला अशा पद्धतीने माझं कपाट ऑर्गनाईज झालं.